verbs are the hearts of language. verb म्हणजे क्रियापद. without verb there is no sentence in any language. Do you know it, all of you? Without verb there is no sentence. There are so many types of verbs. Initially verbs are divided into two parts, that is main verb and helping verbs. There are so many forms of verbs, but use of helping verbs is the most important part in any language. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद ज्याला म्हणतो आपण, हे हेल्पिंग वर्ब्स, याचा वापर ज्याला कळतो त्याला लँग्वेजवर कमांड मिळते. ज्याला हेल्पिंग वर्ब्सचा वापर कळत नाही त्याला लँग्वेज कळत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हेल्पिंग वर्ब्स आर द बेस ऑफ इंग्लिश लँग्वेज. मग आता या हेल्पिंग वर्ब्स मध्ये एक चार्ट या ठिकाणी मी तुम्हाला चार्ट देतो. हा चार्ट तुम्हाला किती झाला माहित आहे मला माहित नाही, पण हा चार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे इंग्लिश मध्ये, ग्रामर मध्ये, त्यातल्या त्यात हेल्पिंग वर्ब्स मध्ये. टू बी ची प्रेझेंट टेन्स मधली एम, इज, आर. टू बी ची पास्ट मधली वॉज, वेअर. आणि टू बी ची फ्युचर मधली विल बी, शॉल बी. म्हणजे these are the to be helping verbs in English language. Now to do. Do, does, did आणि will do, shall do. These are the to do helping verbs. And now to have helping verbs. Have, has, had आणि will have आणि shall have. These are the helping verbs. म्हणजे टू बी ची प्रेझेंट फॉर्म आहेत एम, इज, आर. टू बी ची पास्ट फॉर्म आहेत वॉज, वेअर. टू बी ची फ्युचर फॉर्म आहेत विल बी, शॅल बी. नॉट ओनली विल अँड शॅल बी. बी इज द मेन फॉर्म ऑफ टू बी. इन द सेम वे टू डू हेल्पिंग वर्ब्स प्रेझेंट फॉर्म मधले डू, डज, पास्ट मधलं डिड, फ्युचर मधलं विल डू आणि शॅल डू. आणि टू हॅव मध्ये प्रेझेंट मधलं टू हॅव, हॅज आणि पास्ट मध्ये टू हॅवचं हॅड आहे आणि फ्युचर मध्ये विल हॅव आणि शॅल हॅव. दीज आर द हेल्पिंग वर्ब्स. आता हे हेल्पिंग वर्ब्स इंग्लिश लँग्वेज मध्ये आपल्याला वापरावे लागतात आणि हे हेल्पिंग वर्ब्सचा वापर जो असतो तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आपण टू बी ची हेल्पिंग वर्ब्सचा वापर आपण बघू. आपण पहिल्यांदा स्टार्ट टू बी ची. टू बी ची कोणती कोणती आता आपण घेतलेली एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, शॉल बी आणि प्लस आणखीन याचे तीन फॉर्म आहेत दुसरे, ते बी, बीइंग आणि बीन आहे. आता हे बी, बीइंग, बीन काय, तर हा बेस फॉर्म आहे, मेन फॉर्म टू बी चा.
हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे बीइंग आणि हा आहे पास्ट पार्टिसिपल. दॅट इज कॉल्ड एज द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. दीज आर द टू बी हेल्पिंग वर्ब्स. आता इन इंग्लिश लँग्वेज मध्ये टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर कधी करतो लक्षात ठेवा. तर या टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर आपण कंटिन्युअस टेन्स यालाच आपण काय म्हणतो इम्परफेक्ट टेन्स किंवा यालाच आणखीन काय म्हणतो आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स. म्हणजे याच्यासाठी आपण टू बीचे हेल्पिंग वर्ब्स वापरतो. जेव्हा केव्हा आपण या टेन्स साठी टू बीचे हेल्पिंग वर्ब्स वापरतो याच्या पुढे हा फॉर्म येतो व्ही प्लस आयएनजी. टू बीच्या हेल्पिंग वर्ब्सच्या पुढे व्ही प्लस आयएनजी येतं. जेव्हा केव्हा इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण टू बीची सहाय्यकारी क्रियापदं वापरतो हे म्हणजे एम इज आर वॉज वेअर किंवा विल बी शॅल बी यांच्या पुढे वर्बचा कोणता फॉर्म येतो आयएनजी फॉर्म येतो. म्हणजे आय एम राईट असं कधीच होत नाही. आय एम रिटन असं कधीच होत नाही. आय एम रायटिंगच म्हणावं लागतं. ही वॉज प्लेइंगच म्हणावं लागतं. ही वॉज प्लेड. याचा अर्थ काय झाला ही वॉज प्लेड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स. दॅट इज द पॅसिव्ह फॉर्म. ही वॉज प्लेड म्हणजे someone was playing him. someone was playing him. लक्षात ठेवा तो खेळत नाही त्याला कुणीतरी खेळवतंय. ही वॉज प्लेड ईडी लागलाय पुढे फॉर्म म्हणजे तो पॅसिव्ह फॉर्म असतो. पण ही वॉज प्लेइंगच म्हणावं लागतं. दे वेअर प्लेइंगच म्हणावं लागतं. दे वेअर सिंगिंग. दे वेअर गोईंग. दे वेअर गॉन असं नाही म्हणता येत आपल्याला. किंवा टू बीच्या हेल्पिंग वर्बच्या पुढे फर्स्ट फॉर्म कधीच येत नाही आणि सेकंड फॉर्म कधीच येत नाही. दे वेअर वेंट म्हणता येत नाही आपल्याला कधीच. आलं लक्षात. दे वेअर वेंट नाही म्हणता येत. आय हॅव सॉ असं म्हणता येईल नाही. किंवा आय एम सॉ असं म्हणता येईल का नाही म्हणता येणार. टू बीच्या पुढे नेहमी फक्त जेव्हा केव्हा टू बी आपण ह्या प्रोग्रेसिव्ह टेन्स साठी कंटिन्युअस टेन्स साठी वापरतोय तेव्हा त्याच्या पुढे फर्स्ट फॉर्म येतो आणि प्लस आयएनजी लागतं म्हणजे याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. आणि याच टू बीचा वापर आपण परत एकदा करतो दुसऱ्या वेळेला पॅसिव्ह फॉर्म. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एक टू बीचा वापर करतो आपण. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्हाइज करताना किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्हाइज करताना विदाउट टू बी नो पॅसिव्ह व्हॉइस. काय म्हटलं मी कळलं. आता इथं जरी सोशल सायन्सचे मॅथमॅटिक्स किंवा सायन्सचे टीचर असतात तरी तुम्हाला ती लँग्वेज लिहिताना हा फॉर्म महत्वाचा असतो लक्षात ठेवा. एखादं सेंटेन्स तयार करत असताना पॅसिव्ह व्हॉइस साठी जेव्हा टू बी वापरतो तेव्हा या टू बीच्या पुढे नेहमी V3 येत असतं. कोणतं येतं V3. इकडे ऑब्जेक्ट येतं इकडे बाय प्लस येस येतं. आता हे येस काय वो काय कुणाच्या डोक्यावरून जाईल. येस म्हणजे सब्जेक्ट आणि वो म्हणजे ऑब्जेक्ट आहे. महत्वाचा तो पार्ट नाही हा महत्वाचा पार्ट आहे. आपण टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर शिकतोय आणि टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर हा कंटिन्युअस टेन्स मध्ये जेव्हा करतो किंवा प्रोग्रेसिव्ह मध्ये किंवा इम्परफेक्ट टेन्स या नावानं 3 टेन्स तयार होतात इंग्लिश लँग्वेज मध्ये. म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स. म्हणजे तुमचा हा यूज जर तुम्ही तयार झाला तर एक वाक्य तुमचं 3 टेन्स मध्ये तुम्हाला फिरवता येतं. वी आर लर्निंग इंग्लिश लँग्वेज कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स झाला. आर लर्निंग. वी वेअर लर्निंग कंटिन्युअस पास्ट टेन्स झाला आणि वी विल बी लर्निंग कंटिन्युअस फ्युचर टेन्स झाला. म्हणजे हा टू बीचा वापर जर शिकला तर तुम्हाला 3 फॉर्म तुमच्या टेन्सचे पार्ट होतात आणि टू बीच्या पुढे आयएनजी लागतं हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा पॅसिव्ह फॉर्म करायचा असतो तेव्हा पॅसिव्ह वाक्यामध्ये टू बी प्लस V3 असतं. ज्या कोणत्या वाक्यात टू बी प्लस V3 असेल म्हणजे टू बीचं हे सहाय्यकारी क्रियापद कोणतं पण याच्यापैकी एक
आणि त्याच्या पुढे थर्ड फॉर्मच असतो, कधीही लक्षात ठेवा. या टू बीच्या पुढे सेकंड फॉर्म कधीच येत नाही. टू बीच्या पुढे फर्स्ट फॉर्म कधीच येत नाही, कधीच नाही इंग्लिश लँग्वेज मध्ये, चुकून मी नाही. म्हणजे आता तुम्ही लिहिलेत काही जणांनी, म्हणून मी तुम्हाला परत सांगतोय ही गोष्ट. या टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर जर तुम्ही कुठल्याही वाक्यात केला तर त्याच्या पुढे फक्त मुख्य क्रियापदाचे फक्त दोनच फॉर्म येतात, प्रेझेंट पार्टिसिपल नाही तर पास्ट पार्टिसिपल. तिसरा फॉर्मच येत नाही, कधीच येत नाही. हा, मग एखाद्या वेळेस हेच मेन वर्ब म्हणून काम करतं. आय एम अ टीचर, यू आर स्टुडंट्स, वी आर इंडियन्स. याच्यामध्ये आर, एम हे काय मेन वर्बचं काम करतात, तेव्हा त्यांना लिंकिंग वर्ब म्हणतो आपण. तिथं वर्ब दुसरं नाहीच आहे. पण whenever we use these to be helping verbs as a helping verb in sentences, we have to use only the present participle or past participle. That is V plus ing or third form of the verb. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे इथून पुढे एखाद्या वाक्यात तुम्ही am is are was were किंवा will be shall be जर लिहायचं असेल तर त्याच्या पुढे क्रियापदाचं कोणतं रूप आलं पाहिजे? एकतर ing प्रत्यय लावा किंवा तिसरं रूप लावा, वापरा. क्रियापदाचं तिसरं रूप, पास्ट फॉर्म वापरा. हा आहे टू बीचा वापर. आता इन द सेम वे आपल्याला टू डू चा वापर बघायचा. हे आहे डू, डज, डिड, विल डू आणि शॅल डू. हे टू डूज हेल्पिंग वर्ब्स आहेत. या टू डूचा वापर क्वेश्चन्स तयार करण्यासाठी करतो आपण. क्वेश्चन्सला दुसरा एक वाक्य, एक वाक्याचा प्रकार म्हटला जातो, कोणता? इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये जेव्हा आपण टू डू वापरतो तेव्हा त्याच्या पुढे नेहमी V1च येतं, म्हणजे फर्स्ट फॉर्म, म्हणजे प्रेझेंट फॉर्म येतो वर्बचा. टू डूच्या पुढे नेहमी कोणता फॉर्म येतो? बेस, म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब येतं. या टू डूच्या पुढे कधीच सेकंड फॉर्म येत नाही, टू डूच्या पुढे कधीच थर्ड फॉर्म येत नाही, आणि टू डूच्या पुढे कधीच ing लागत नाही, ओनली फर्स्ट फॉर्म येतो. या टू डूचा वापर आणखीन आपण निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये करतो. आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी, म्हणजे आता क्वेश्चन्स मध्ये काय आहे, कुठलाही प्रश्न तयार करायचा असेल, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स मध्ये दोन प्रकार आहेत, एक येस नो क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. तर जेव्हा WH क्वेश्चन तयार करतो तेव्हा WH क्वेश्चन मध्ये टू डू वापरतो आपण, आणि WH क्वेश्चन्स मध्ये टू डू वापरत असताना V1 येत असतं. आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आय डोंट नो, आय डोंट नो, KNOW इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे इथं सुद्धा टू डू वापरतो आपण आणि त्याच्या पुढे V1च येतं, लक्षात ठेवा. म्हणजे इंग्लिश लँग्वेज मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही टू डूचं सहाय्यकारी क्रियापद कुठेही वापरता, कुठल्याही वाक्यात यूज करता, तेव्हा त्याच्या पुढे नेहमी फक्त आणि फक्त पहिला फॉर्म येतो. ing लागत नाही, थर्ड फॉर्म येत नाही, सेकंड फॉर्म येत नाही इंग्लिश लँग्वेज लिहित असताना. हे झाला टू डूचा वापर. आता टू हॅवचा वापर बघायचा आहे आपल्याला. आता ही टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद आहे. टू हॅवची कोणती? हॅव, हॅज, हॅड, विल हॅव आणि शॅल हॅव. आता ही जी टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद आहेत, या टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर परफेक्ट टेन्स मध्ये करतो आपण. परफेक्ट टेन्स म्हणजे तो पूर्ण झालेला आहे. परफेक्ट प्रेझेंट आहे, परफेक्ट पास्ट आहे आणि परफेक्ट फ्युचर आहे. इन इंग्लिश लँग्वेज व्हेनेवर वी यूज टू हॅव हेल्पिंग वर्ब्स ॲज अ टू हॅव हेल्पिंग वर्ब्स म्हणून जेव्हा वापरतो आपण, टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद जेव्हा आपण हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतो
तेव्हा त्याच्या पुढे नेहमी क्रियापदाचं फक्त आणि फक्त तिसरं रूप येतं. आता ज्या चुका केल्या त्या इथं चुका आहेत बऱ्याच. या टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे फक्त तिसरं रूप येतं. फर्स्ट फॉर्म येत नाही, सेकंड फॉर्म येत नाही, आयएनजी प्रत्यय लागत नाही, फक्त येतं तिसरं रूप. कोणताही वापरा तुम्ही. हॅव हॅज वापरलं थर्ड फॉर्मच, हॅड वापरा थर्ड फॉर्मच, विल हॅव शॅल हॅव वापरा थर्ड फॉर्मच येतो. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब हा इथे येत असतो, लक्षात ठेवा. हे झाला टू बीचा वापर, टू हॅवचा वापर आणि टू डूचा वापर. त्याचप्रमाणे मॉडल ऑक्झिलरी आहे. मॉडल ऑक्झिलरीज म्हणून जे आहेत किंवा ऑक्झिलरीज म्हणतो आपण काय, ते कोणते कोणते? शॅल, विल, मे, माइट, कॅन, वुड, शुड, मस्ट, ought to, need to आणि have to, had to. हे आहेत मॉडल ऑक्झिलरीज. यांना आपण मॉडल ऑक्झिलरीज म्हणतो. हे जेव्हा केव्हा एखाद्या वाक्यात वापरतात तेव्हा यांच्या पुढे नेहमी फक्त आणि फक्त V1 येत असतं. काय येत असतं? पहिलं रूप येत असतं. या मॉडेल्सच्या पुढे फर्स्ट फॉर्मच येतो, सेकंड फॉर्म येत नाही. मॉडेल्सच्या पुढे थर्ड फॉर्म येत नाही. मॉडेल्सच्या पुढे आयएनजी लागत नाही. म्हणजे इंग्लिश लँग्वेज मध्ये टू डूच्या पुढे आणि मॉडेल्सच्या पुढे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब येतं. टू बीच्या पुढे आयएनजी पार्टिसिपल म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल किंवा थर्ड फॉर्म येतं आणि टू हॅवच्या पुढे नेहमी थर्ड फॉर्म येतं. दिस इज द यूज ऑफ हेल्पिंग वर्ब्स. ज्याला हे कळतं त्याला अर्धी इंग्लिश लँग्वेज ग्रॅमॅटिकली करेक्ट येते, अर्धी. बाकीच्या गोष्टीसाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टी शिकावं लागतील ग्रामर मधल्या, पण बेस जो असतो ग्रामरचं, वाक्याचं स्ट्रक्चर जे असतं ते स्ट्रक्चर ह्याच्यावरून बनतं. आणि हेच नेमकं आम्हाला येत नाही, हेच आमच्या लक्षात येत नाही. आम्ही कितीही शिकलेले असो, आपल्याला इंग्लिश फ्लुएंट बोलता येते प्रत्येकाला, परंतु ग्रामरचा जो पार्ट असतो, ग्रॅमॅटिकल सेंटेन्स ज्याला म्हणतो आपण योग्य येण्यासाठी, तर दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स ऑफ इंग्लिश ग्रामर, इंग्लिश लँग्वेज.